नमस्कार. ठाणे डेली न्यूज मध्ये रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आपल्या शहरातील दररोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब लाईक जरूर करा. सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर. उल्हासनगर शहरातील येणाऱ्या महत्त्वाचे सण हनुमान जयंती 14 एप्रिल आंबेडकर जयंती अनुषंगाने आज रोजी एसीपी डिव्हिजन अंतर्गत उल्हासनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व मध्यवर्ती पोलीस स्टेशनचे विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन उल्हासनगर पोलीस स्टेशन चे अधिकारी व कर्मचारी यांच्यातर्फे आज रूट मार्च काढण्यात आला. डीसीपी माननीय सचिन गोरे साहेबांनी उल्हासनगरच्या नागरिकांना आवाहन केले की शांतीपूर्वक सण साजरे करावे, पोलिसांना सहकार्य करावे. चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज, हमेशा एक पाऊल पुढे. बरोबर आहे. येणारे जे महत्वाचे सण आहेत त्या अनुषंगाने आपण आज उल्हासनगर शहरामध्ये रूट मार्च काढला होता. त्यामध्ये एकूण 15 अधिकारी आणि 110 कर्मचारी सहभागी झाले होते. यात आपण येणाऱ्या ज्या हनुमान जयंती आहे आणि 14 एप्रिलचा जो बंदोबस्त आहे त्या अनुषंगाने आपण रूट मार्च इथे आज रोजी घेतलेला आहे. तर या रूट मार्च मध्ये म्हणजे कोणत्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी सामील होते? यात एसीपी उल्हासनगर यांच्या डिव्हिजन अंतर्गत 3 पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. यामध्ये उल्हासनगर, विठ्ठलवाडी आणि सेंट्रल या 3 पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले. या रूट मार्च अंतर्गत सर तुम्ही जनतेला काय एक मेसेज देऊ इच्छिता? या संदर्भाने हाच संदेश आपण सर्व उल्हासनगरातील तमाम जनतेला सांगू इच्छितो की पोलीस प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या ज्या सूचना आहेत त्यामध्ये रॅली असेल, मिरवणुका असतील किंवा काही ऑर्केस्ट्राचे प्रोग्राम असतील याचं तंतोतंत पालन करावं. त्यानंतर कोणतीही अप्रिय घटना होऊ नये या संदर्भाने पूर्ण खबरदारी घ्यायची आहे. सोशल मीडिया आणि इतर मीडियावरती कुठलीही अफवा किंवा इतर कुठलीही गोष्ट फॉरवर्ड करताना त्याचा विचार करावा.
कुठली अप्रिय घटना आपल्या शहरामध्ये जर घडली असेल, घडत असेल किंवा घडणार असेल, याविषयी आमच्या तिन्ही पोलीस स्टेशनला माहिती कळवावी किंवा डायल 112 वरती कॉल करून सांगावे.